हा अरे, हे दप्तर आहे की सिमेंटची गोणी? काल वजन केलं तर माझ्या वजनापेक्षा 2 किलोने जास्त भरलं. आई म्हणते, ईश्वरी बेटा अभ्यास कर, मोठी होशील. अगं आई, पण त्याआधी या दप्तरामुळे माझी उंची दबली गेली आहे आणि ती तरी वाढू दे. सगळे मला एक सॉफ्टवेअर अपडेट न झालेल्या जुन्या मोबाईल सारखा वापरतात. सकाळी 6 वाजता गजर होतो, टॅन टॅन टॅन, जणू युद्धाची पहिली तोप टाकली जाते. मग आईचा गजर, गो उठ ईश्वरी उठ, बस सुटेल. शाळेमध्ये बाईंचा गजर, हे काय ईश्वरी, होमवर्कच्या जागी फक्त चित्र का काढून ठेवलेत? ते मला रिमोट कंट्रोल सारखे वापरतात. चॅनल सगळ्यांचे लागते पण बॅटरी मात्र माझीच संपते. या जगात फ्री मध्ये मिळणारी म्हणजे एकच गोष्ट, ती म्हणजे सल्ला. शेजारच्या कुलकर्णी काकू म्हणतात, काय ग ईश्वरी एवढी काय असते, मुलगी आहेस, हसताना चेहऱ्यावर हात ठेवायचा, ते दात दिसतील ना तुझे. मला कळत नाही, आता हसताना दात नाही तर काय आधार कार्ड दाखवू? आणि बरं झालं तुम्ही सांगितलं, ते तर मला वाटायचं लोक तोंडाने नाही तर नाकाने हसतात. बाबा म्हणतात, ईश्वरी बेटा शर्माजींच्या मुलाला बघ, त्याला 95% मिळाले आहेत, तू काय करतेस? अहो बाबा, शर्माजींचा मुलगा दिवसातून 18 तास अभ्यास करतो, त्याला साधं गल्लीतल्या कुत्र्याचं नाव सुद्धा माहित नाही. मला विचारा, मला विचारलं तर मी त्या कुत्र्याचं नाव, त्याची जात, त्याचे आवडते बिस्किट व तो कधी कोणाला चावेल याची लिस्ट सुद्धा देईल. सगळ्यांना वाटतं मी त्यांच्यासारखं बनावं, पण मी कधी बनणार? ती काय माझी एक्सपायरी डेट गेल्यावर? ही बघा, ही आमची पिंकी, हिला काय गणितात अंडा मिळाला, अंडा म्हणून ढसाढसा रडत होती आणि आज फोटो टाकला आहे. फुल लाईफ स्वीट कॉफी आणि गाणं लावलंय आय एम अ रायडर. अगं पिंकी, तू साधी सायकल सुद्धा स्टँडला लावून चालवतेस, तू कसली आली आहेस रायडर? आपण सगळेच असे झालो आहोत. चेहऱ्यावर ब्युटी प्लसचा फिल्टर लावून जगाला ओढून सांगतोय आपण किती सुखी आहोत. मी पण एकदा फोटो टाकला होता, वर्किंग हार्ड फॉर माय गोल्स. खरं तर मी फक्त गणिताचं पुस्तक उघडून त्याच्यावर कॅन्डी क्रश खेळत होते. पण हे सगळं खोटं आहे ना. आपण दुसऱ्यांना दाखवण्याच्या नादात स्वतःलाच विसरत चालतोय. मागच्या आठवड्यात मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता, पण तशीच मी स्टेजवर गेली आणि माईक समोर आला, जणू माझ्या मेंदूची 32 गोल झाली. माझे पाय थरथरायला लागले आणि समोर बसलेली सगळी मुलं दात काढून हसत होती. मी घाबरली आणि सरळ घरी पळत सुटली. घरी जाऊन मी जोर जोरात रडायला लागली. मला वाटलं, ईश्वरी तू झिरो आहे, तू काहीच करू शकत नाही. पण मग स्वतःलाच विचारले, तू एकदा स्टेजवर बोलू शकली नाही म्हणून तुझी किंमत कमी झाली का? नाही, थॉमस एडिसन सुद्धा अनेक वेळा नापास झाले होते, तरी त्यांनी मेणबत्ती लावून काम चालवले नाही, तर त्यांनी बल्बचा शोध लावला व सगळ्यांना प्रकाश दिला. लोक म्हणतील, तू सारी आहेस, तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू काळी आहेस, तू गोरी आहेस. मी म्हणेन, असेल कदाचित, पण माझा हस्ताक्षर मोत्यासारखं आहे. मी सगळ्यांची नीट बोलते, कधीच कोणाला दुखवत नाही. आता हे काय 95% पेक्षा कमी आहे. मी ठरवलंय, मी जगातल्या सर्वात भारी व्यक्तीशी मैत्री करणार आहे, ती म्हणजे मी स्वतः. आता लोक टोमणे मारतील तर मी रडणार नाही, तर त्यांना हसून सांगेन, थँक्यू मला माझ्यात सुधारणा करण्यासाठी सांगितल्याबद्दल. आता मला कोणासारखं नाही बनायचंय, मला फक्त माझं बेस्ट व्हर्जन बनायचंय. कारण जो स्वतःशी मैत्री करतो
त्यांना पुन्हा जग जिंकायची ताकद मिळते. माझे जग, माझे नियम, हीच माझी राणी. स्वतःच्या हाताने लिहिणार माझ्या यशाची कहाणी. अपयशाने खचणार नाही, टीकाकारांना भुलणार नाही, कारण ईश्वरी आता उगाचच कोणासमोर झुकणार नाही. नको आता मुखवटे, नको कोणाची सावली, स्वतःमध्ये शोधलेली माझी विठू माऊली. आरशातल्या त्या प्रतिमेशी पक्की गट्टी झाली, मीच माझी बेस्ट फ्रेंड नवी ईश्वरी आली. थैंक यू. हाय गाइस, सो आई होप तुम्हें हमारा ये एक्ट अच्छा लगा हो. और या ऑलवेज रिमेंबर, नेवर गिव अप इन योरसेल्फ, बिलीव योरसेल्फ and never change yourself for someone else. Like, share, subscribe. Bye.